विलंबे करून प्रारंभे करुणी परारंभे डफावर थाप तुंतुण्यात डफावर थाप तुंतुण्यात डफावर थाप तुंतुण्यात शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा शिवप्रभूचा प्राण शाहीर हा शिवप्रभूचा प्राण शाहीर हा शिवप्रभूचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान शिवप्रभूचे गात गुणगान शिवप्रभूचे गात गुणगान आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला 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 तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहानी गुरु चरणाला जिरहानी गुरु चरणाला जिरहानी तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहानी गुरु चरणाला जिरहानी गुरु चरणाला जिरहानी नमन माझे रामानंदाला हा नमन माझे रामानंदाला गुरु मौलीला मात्या पित्याला उगले शाहिराला पूज्य पिताजीना शाहिरानं साज चढविला पूर्ण करून शाहिरी साधाला परभणी जिल्हा सेलू तालुक्याला शाहीर उगले गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला जिरहानी गातो पोवाड्याला जिरहानी गातो पोवाड्याला जिरहानी शाहीर उगले गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला जिरहानी गातो पोवाड्याला जिरहानी संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला माझा महाराष्ट्र पण हाच माझा महाराष्ट्र दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचा महाराष्ट्र पाहिला तर तो महाराष्ट्र आपल्याला काय सांगतोय शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र भोगी तो कष्ट छळती हे दृष्ट कापिती गाई घोर रस्त्यात कापिती गाई घोर रस्त्यात कापिती गाई घोर रस्त्यात आभरू महिलांची वाड्या बसत्यात हे तिकोण घरात बसत्यात हे तिकोंडून घरात बसत्यात हे तिकोंडून घरात बसत्यात यवनांची चालू लुटमार यवनांची चालू लुटमार अन्याय अत्याचार आणि बलात्कार किंकाळ्या येती कानावरती किंकाळ्या येती कानावरती किंकाळ्या येती कानावरती थरथरा कापू लागे धरतीन जणू आणि या सगळ्यांचं कारण काय होतं अहो आदिलशाही मोगलशाही निजामशाही सुलतानशाही कुतुबशाहीचा थाट अहो कुतुबशाहीचा थाट अहो कुतुबशाहीचा थाट असा चाले घराणे राजवट हाजीची असा झाले घराणे राजवट हाजीची असा झाले घराणे हाजी असा झाले किती आले किती गेले कोण कोणासाठी मेले असे दुःख सारे झेले होता मराठ्यांचा योधाट होता मराठ्यांचा योधाट होता मराठ्यांचा योधाट जणू मिळे सोन्याचा पाटा हाजीची जणू मिळे सोन्याचा पाटा हाजी जणू निळे सोन्याचा पाट हाजी सारी बाजूने एवढी सत्ता आलेली होती ताई आदिलशहाला
त्यांना आदिलशाही निर्माण केली, कुतुबशहाला त्यानं कुतुबशाही निर्माण केली, सुलतानशाहीनं सुलतानशाही निर्माण केली, आदिलशहानं आदिलशाही निर्माण केली. चारी बाजूने 4 शाया, यवनांचं राज्य वाटेत भेटेल त्या स्त्रीला वळून न्यायचं, तिच्यावरची आरती प्रसंग करायचा, तिच्यावरची आरती प्रसंग करायचा. आणि एवढ्या नाही मन नाही भरलं तर तिला आपल्या सणात खाण्यात भरती करायची. हा सगळा प्रकार चालू असताना हे सगळं पाहत होत्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. हिंदूंची आणि हिंदूंच्या देवी देवतांची चाललेली विटंबना मासाहेबांना पावत नव्हती. पण त्या प्रसंगी डोळे खट्ट मिटून कोपऱ्यात बसून रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण हे सगळं पाहत असताना मासाहेब जिजाऊंनी जगदंबेला हाक मारली, हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी जगन्माते, अगं बघ काय चाललंय ते. अगं भर रस्त्यात गायी कापल्या जाऊ लागल्या, आया बहिणीची आबरू लुटल्या जाऊ लागली. अगं गाईच्या अंबरवेळचा आया बहिणीच्या किंचाळण्याचा आवाज तुला काय येत नाहीये बये? अशी डोळे मिटून का बसली आहेस जगदंबे? जगदंबे दार उघड आई, यासाठी मला असा वाळ दे कसा काळाचा काय करतात त्यानं हे रावणाचं राज्य संपवलं पाहिजे आणि राम राज्याची स्थापना केली पाहिजे. जगदंबे आई, यासाठी दार उघड आई, दार उघड. आता पालनहारी तू सांबे, आता पालनहारी तू सांबे, तुझ्यावरती अन्यायाने विणले जाळे, आई भवानी उघडे डोळे, यवनांचे ते कर्म काळे, यवनाचे ते कर्म काळे, यवन करी तू ठार, यवनाचे ते कर्म काळे, यवन करी तू ठार.